नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल गाजरचा मऊसूत हलवा. अर्धा लिटर दूध घेतलंय, 1 किलो गाजर स्वच्छ धुवून असे मस्त किसून घेतलेले आहे बघा. आणि 150 ग्रॅम खवा घेतलेला आहे. 400 ग्रॅम साखर आहे. दोन्ही वाट्यांमध्ये साखर दिसते ना, ते 400 ग्रॅम साखर. ड्रायफ्रुट्स घेतले. छोटे आपले खायचे पोहे आहे ना, 4 चमचे तूप घेतलेले आहे मी. तर आता आपण मस्त पैकी तूप टाकून ना छान असा गाजरचा हलवा, गाजर जे किसून घेतले होते ते असे मस्त परतून घेणार आहोत. हे गाजर असे 5 मिनिटं परतले ना का सुगंध खूप छान येतो गाजराचा. असं एकदम व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे कसं त्याचा तो निघून जातो. तुपामध्ये परतून घेतल्यानंतर असं पाण्याचा अंश राहत नाही. तर जोपर्यंत पाण्याचा अंश निघत नाही तोपर्यंत आपण गाजर असं मस्त परतून घेणार आहोत. हे असं परतून झालं का आपण ते मी अर्धा लिटर दूध घेतलं होतं ते दूध टाकून देते. असं थोडं थोडं टाका, कारण जर तुम्हाला अंदाज नाही कळाला तर मग हे होईल. त्याच्यामुळं थोडं थोडं दूध टाकायचं असं. आता बघा इतकं मी दूध टाकून घेतलं, त्याच्यामध्ये छान असं गाजर एकदम मस्त शिजून जाते. कारण आता या गाजरचा असा कलर इतका सफेद दिसतोय ना, पण नंतर तो जसं शिजत जाईल ना तसं त्याचा कलर बदलत जाईल हा. आता आपण ड्रायफ्रुट्स घेतले त्याचे आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचे. कारण ओबडधोबड वाटले ना हलव्यामध्ये खूप छान, म्हणजे असं दाताखाली आल्यावर खूप छान लागते. आता इतकं दूध मी आटून घेतलेलं आहे बघा. आता तोपर्यंत मी असं हा खवा असा हातानेच थोडासा चोळून त्याच्यामध्ये टाकणार आहे. ते काय गरम याच्यामध्ये विरघळून जातो, तो विरघळून जातो ना त्याच्यामुळे. आता हा खवा असा मस्त त्याच्यामध्ये टाकून परतून घेणार आहे मी. एकदम आता एकदम आपला गाजरचा हलवा आहे ना एकदम सफेद सफेद दिसतोय. पण साखर टाकल्यानंतर ना आपोआप हलव्याचा कलर चेंज होतो. इतका छान होतो का विचारूच नका. आता दूध आटून घेतलेलं आहे बघा बरं. हे दूध आटून घेतलं का म्हणजे एकदम छान असं दुधा पाण्याचा अंश राहत नाही, काही नाही. तर आता आपण साखर टाकून घेणार आहोत. तर मंडळी पहा, इतकं छान म्हणजे किती असं सुटसुटीत आणि मोकळा वाटतोय बघा बरं हा. अजिबात चिकट नाही. आता साखर आपण लास्ट स्टेपला टाकणार. या स्टेपला साखर टाकले ना, की हलवा अजिबात चिकट होत नाही. साखर हळू नाही, अगोदर नाही टाकायची. साखर नंतर असं म्हणजे लास्ट स्टेपला साखर टाकले का हलवा चिकट नाही होणार. आणि हलव्याचा कलर पण एकदम छान होतो. अगोदर टाकले का हलव्याचा कलर पण बदलतो आणि हलवा चिकट होतो. ही टिप्स देते मी तुम्हाला. तर मंडळी, जर व्हिडिओ थोडा जरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सांगू का, हिवाळ्यात हा हलवा म्हणजे आवर्जून करायलाच पाहिजे. मार्केटमध्ये गाजर खूप जास्त प्रमाणात येत असतात आणि आपल्या मुलांना पण हा हलवा म्हणजे खूप काही. पहा बरं, आता मी ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये. आता ड्रायफ्रुट्स टाकले आणि वेलची दाखवायची मी विसरले होते तुम्हाला. तर वेलची टाकून घेतलेली, सुगंध छान येतो. आता हे पण त्याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर पाणी सुटलंय बघा. पाणी सुटलं ना घाबरायचं नाही. कारण साखरेचं पाणी होतं, त्यामुळे घाबरायचं नाही. पहा बरं, आता साखर विरघळून एकदम असं हलवा एकदम घट्ट झालेला आहे. अशा पद्धतीने हलवा झाला पाहिजे आपला. म्हणजे आता हे तूप मी वरून का टाकलं? गरम याच्यामध्ये आपण तुपाचा तडका दिलेला आहे. म्हणजे तूप गरम करून न टाकलेलं आहे. कारण त्याने आपोआप हलवा जे आपले गाजर असतात ना एकमेकाला चिकटलेले असतात. साखर टाकलेली असते आपण. ते चिकटलेले पदार्थ ते असे मोकळे होतात. म्हणून लास्ट स्टेपला थोडंसं तूप टाकायचं. म्हणजे त्याने सुगंध पण चांगला येतो आणि हलवा पण मोकळा होतो. पहा बरं किती छान हलवा झालाय आपल्याला. तर आता मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते. पहा किती सुंदर झालाय. अशा पद्धतीने आपला हलवा झाला ना, तर एकदा केला तर घरातील सर्व म्हणतील नेहमी नेहमी करा. म्हणजे आठवड्यातून 1-2 वेळा तरी कराल. किती छान हलवा झालाय आपला बघा बरं. एकदम दाणेदार, म्हणजे असं चिकट न होणारा हलवा झालेला आहे हा. हलवा इतका मऊसूत म्हणजे इतका सुंदर का विचारूच नका. हा इतका अप्रतिम, चवीला सुद्धा छान झालेला आहे ना. म्हणजे खरोखर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्कीच हा गाजरचा हलवा करून बघा आणि सबस्क्राईब करा.